शास्त्राच्या काही पायऱ्या आहेत. त्यामधली पहिली पायरी आहे श्रवण. श्रवणाने माणूस बहुश्रुत होतो. पहिलीच्या मुलाला सुद्धा श्रवण भरपूर करायला लावलं पाहिजे आणि मग त्याला भाषणाकडे नेलं पाहिजे, मग त्याला वाचायला लावलं पाहिजे, मग लेखनाकडे नेलं पाहिजे. थोडंसं आम्ही त्या स्टेपमध्ये ड्रॉप काहीतरी करतोय आणि डायरेक्ट पहिलीला मुलगा आला, बालवाडीमध्ये मुलगा असेल त्याला 1 ते 100 पर्यंत लिहितोय आणि 1 ते 100 शिकवण्याचा प्रयत्न करतोय. अ पासून ज्ञ पर्यंत लिहितोय आणि बाराखडी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. आमची धारणा, आमचा पॅराडाईम असा आहे की मी असं नाही का शिकलो, मग आता मी वेगळ्या पद्धतीनं का शिकवलं पाहिजे. ही धारणा कुठेतरी तपासून बघण्याची गरज आहे. मग पुस्तकामध्ये त्याची रचना कशी केली ना, मग त्या पद्धतीनं का जात नाही. पुस्तकामध्ये असणारे कमल ते अक्षराचे गट आहेत, त्या गटाचा मी विचार का करत नाही. मग हे का दिलंय, मग दिलेली भाषापेठी आहे, त्या भाषापेठीमधलं साहित्य आहे ते तपासून थोडंसं मला माझ्या शिक्षकाला, माझ्या शिक्षक भगिनीला हे थोडंसं विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून या सोप्या सोप्या गोष्टी, आता हे उद्दिष्ट शासन निर्णय 5 मार्चला आलं, आता त्याचं अंतिम उद्दिष्ट काय आहे ते आपल्याला पाहिजे. आपण या पीपीटीनुसार जाणार नाहीये. माझं मत असं आहे की काय करायचं आहे हे 30 मिनिटांमध्ये तुम्हाला कळलं ना की हे बघण्याची सुद्धा गरज आहे. काय बघायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. आता हे उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट आहे मी एकदाच सांगितलं तुम्हाला. 2026-27 पर्यंत 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अंक साक्षरता आणि अक्षर साक्षरता झाली पाहिजे. ओके, साऱ्या गोष्टी भाषेमध्ये काय आलं पाहिजे, त्याला वाचन आणि लेखन आलं पाहिजे, 2 क्षेत्रांचा कौशल्यांचा विकास झाला पाहिजे आणि गणितामध्ये त्याला ज्ञान संख्येचं झालं पाहिजे आणि त्याच्या पुढची स्टेप आहे संख्यावरच्या बेसिक क्रिया त्याला त्या त्या इत्तेनुसार आल्या पाहिजे. आता निपुण भारतमध्ये ज्या काही दिलेल्या गोष्टी दिल्या आहेत पुढे आहेत पहा, याच्यामध्ये खूप आहेत गोष्टी. घ्या पुढे, काय हे नंतर आपण सांगू त्यांना. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा स्तर आहे. याच्या अगोदर निपुण भारतमध्ये जो शासन निर्णय झाला 21ला झाला, त्याच्यामध्ये असं म्हटलं की 3रीच्या विद्यार्थ्याला, म्हणजे ही अध्ययन निष्पत्ती आहे, अध्ययन स्तर नव्हे, 5वीला नव्हे तर 3रीलाच त्याला 9,999 किमान 3 अंकी संख्या 999 पर्यंतच्या सगळ्या क्रिया त्याला आल्या पाहिजेत. एक साधं गणित शिक्षण क्षेत्रात लक्षात ठेवा. ॲज अ टीचर म्हणून आपल्याला रिटायरमेंटपर्यंत काम करायचं. रिटायर झाल्यानंतर सुद्धा ॲज अ टीचर म्हणून आपल्याला समाजातले काही गोष्टी लोक विचारतात. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षकाकडे नॉलेज असायला पाहिजे. कारण मी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे तर मला हे माहिती असायला पाहिजे. पहिलीला 1 अंकी, दुसरीला 2 अंकी, 7वीला 7 अंकीपर्यंत संख्या त्याला आल्या पाहिजे. साधं गणित, बरोबर आहे ना. मग मला हे साध्य करायचं आहे निपुण भारतमध्ये, पण आम्ही आज त्याकडे जाणार नाही. आज आम्ही 5 मार्चच्या शासन निर्णयावरती बोलतो आहोत, कारण 30 जूनला हा सिंधुदुर्ग जिल्हा या देशामध्ये क्रमांक 1 वरती असणार आहे आणि तो असेलच असा माझा आत्मविश्वास आहे. तुम्हाला माहिती आहे का, हॅकेथॉन स्पर्धेमध्ये राज्यामध्ये काल आपल्या माध्यमिक विभागाचा 1ला क्रमांक आला. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आपल्या प्राथमिक जिल्ह्याला गेलेले, राज्याला गेलेले गणेश नाईक इथं आहेत. यांनी आपलं सादरीकरण त्या ठिकाणी सादर केलं आणि दुसऱ्या प्रायव्हेट हॅकेथॉनमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्यातले बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी गेले. असरचा रिपोर्ट झाला. त्या असरच्या रिपोर्टमध्ये सिंधुदुर्ग नंबर 1 वरती आहे. सिंधुदुर्ग क्रमांक 1 वरती आहे. भागाकार आणि गुणाकार 2 गोष्टी सोडल्या तर सर्व बाबीमध्ये अग्रेसर आहे. मग आता आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला एवढंच तपासायचं आहे या 5 मार्चनुसार आम्ही कुठे आहे आणि ते कसं सहसाध्य करायचं आहे की आमची शान बान आणि आमच्या असणारा या उद्दिष्टांच्यापर्यंत जाण्यासाठीचा तो आमचा अभिमान असणार आहे. आणि म्हणून आम्हाला हे समजून घ्यायचं. एकदम सोप्या पद्धतीनं आपण समजून घेऊया. ह्याच्यामध्ये अध्ययन स्तर मधला मी फरक तुम्हाला सांगितलं की अध्ययन स्तर म्हणजे त्या बालकाला, 1ली ते 5वीच्या बालकाला किमान एवढं आलं पाहिजे. एवढी शासनाने केलेली अपेक्षा, दॅट्स कॉल्ड अध्ययन स्तर. 5 मार्चमध्ये त्यांनी किमान अपेक्षा केल्या. तुम्ही वाचल्यानंतर असं वाटेल हे काहीतरी चुकलेलं बिलकुल नाही. अपेक्षाच तेवढी आहे. मग आता काय करायचं नेमकं पहा. आता याच्यामध्ये आपल्याला काम करताना या कृती कार्यक्रमामध्ये कृती कार्यक्रम दिलाय त्यांनी, तो कशा पद्धतीचा आहे, त्याचं आपण प्लॅनिंग काय केलंय, तुम्हाला नेमकं काय दिशा द्यायची आहे ते आम्ही ठरवतो. आमचं काम आहे ते, जिल्हा शिखर संस्था आहे ना, ते आमचं काम आहे. फक्त तुमची मदत आम्हाला हवी आहे. आम्ही कालच त्याचं वैभवमध्ये गेल्यानंतर 4 मराठीचे शिक्षक, इंग्रजीचे शिक्षक, त्या भाषापेठी काढा आणि त्याचं प्लॅनिंग करायला ते बसलेत ऑलरेडी. सगळ्यांनी काम करण्याची गरज नाही. काम हे शैक्षणिक साहित्य शिक्षकांना निर्माण करावं या मताचा मी नाही. जे तयार झालेलं साहित्य आहे त्या तयार साहित्याच्या मदतीनं विद्यार्थ्याच्या संकल्पना स्पष्ट करणं हे शिक्षकाचं खरं काम आहे. आम्हाला मग या कृती कार्यक्रमामध्ये त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि ते कमी करतोय. मग ही संकल्पना स्पष्ट कशी करायची आहे त्यासाठी मला काय करायला लागेल, ते काम करताना डॉन्की वर्क बिलकुल करायचं नाही, स्मार्ट वर्क करायचं आणि कसं करता येईल
ते माझं मत मी तुम्हाला सांगतो अनुभवातून. त्याच्यात आपण सरते शेवटी 5-10 मिनिटं चर्चा करू. तुमचंही काही ॲडिशन असेल तर त्याच्यामध्ये करू. आणि संस्था मात्र आपल्याला ते सर्व शाळांपर्यंत आपल्या 1345 ज्या शाळा आहेत तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. उर्दूच्या 25 शाळा आहेत. आता याच्यामध्ये अध्ययन स्तरामध्ये काय आहे लक्षात घ्या. 1ली ते 5वी पर्यंत आहे. पहिलीसाठी अध्ययन स्तर किंवा हा कार्यक्रम लागू नाही. क्लिअर? ओके. दुसरीसाठी पहिलीच्या अभ्यासक्रमावर आधारित 4 कौशल्यावर आधारित भाषेमध्ये 2 कोणते फिक्स आहे, वाचन लेखन आणि गणिताचे संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया. क्लिअर झालं तुमचं? ओके. आता काय करायचं आहे, तुम्ही ज्याचा निर्णय बघताना बाकी काहीच बघायचं नाही. या 4 पानाचे फक्त 4 परिशिष्टाचे प्रिंट काढायच्या, बाकी काहीच करायचं नाही. ती तुमच्या वर्गात चिटकून ठेवायची, तुमच्या फाईलला लावून ठेवा. 30 जून. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मला काय म्हणायचं आहे, बऱ्याच वेळा प्रिंटा चिटकूनच ठेवल्या जातात. मला काय म्हणायचं लक्षात ठेवा, साधनं 8 आहेत ही विचारल्यानंतर पुन्हा शिक्षकाला वही बघावी लागते. याचा अर्थ डोक्यात पाहिजे. 100 पानं पुस्तकाची, पुस्तक तुमच्याजवळ नको, त्यातलं सार करून 1 पान माझ्या डोक्यात पाहिजे. मला काय करायचं आहे हे तुमच्याजवळ प्लॅन पाहिजे आणि मुलाला काय करायचं आहे हे त्याला चालीव करून देणं गरजेचं आहे. आता यातलं एकदम स्मार्ट काम करायचं म्हणजे काय, स्मार्ट मधला एस म्हणतो स्पेसिफिक. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं, ज्यादा नाही करायचं आपल्याला 30 जून पर्यंत. मी जबाबदारीनं बोलतोय. आत्ता आमचं उद्दिष्ट काय आहे, अध्ययन निष्पत्ती तर तुमच्या चालूच आहेत, पण हा कृती कार्यक्रमातला भाग काय, टार्गेट बेस्ड काम करायचं. स्पेसिफिक. एम म्हणजे मेजरेबल. दर 15 दिवसाला त्याचं मोजमाप करता आलं पाहिजे. कुठे गेली ती मुलं, किती मधली, 3 मधली किती कमी झाली, 2 कमी झाली, 1 राहिला, मग 1 कुठं आहे, कधी ती डिक्लेअर करायचं आहे, तो भाग नंतरचा आहे. ए म्हणजे अटेंडेबल. हे सहज साध्य आहे का, 100% आहे, कारण मिनिमम आहे. आर म्हणजे रिअलिस्टिक. रिअलिस्टिक विचार करायचा. इथं अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की त्या मुलाला, 5वीच्या मुलाला 2 अंकी वजाबाकी येत नाही, हे वास्तव सत्य आहे. रिअलिस्टिक. मी तुम्हाला असं सांगतोय ना, ते तुम्ही समजून घ्या. या जगामध्ये त्रिलोकामध्ये जर मांडले त्रिलोक तर एकच सत्य आहे, त्याला 2 अंकी वजाबाकी येते की नाही त्या मुलाला आणि त्या शिक्षकाला एवढ्यानाच माहिती आहे, पालकांना माहित नाही. मग त्याचा स्तर जर त्यालाच माहिती असेल शिक्षकाला, तर जाणीव करून देण्यासाठीच आहे ना. मग त्याच्यासाठी वास्तव विचार करून खरा अध्ययन स्तर निश्चित झाला पाहिजे. मी तर म्हणतो की प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राला, ते अप्रगत म्हणायचो पूर्वी आपण, नंतर प्रगतशील आला. हे प्रगतशीलचं भूत आहे ना, ते उतरायचं असेल ना तर 1च वर्ष काम आमच्या सगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या मंडळींनी करायचं. काय करायचं, 1ली ते 7वीचे सगळे मुलं एकदाच प्रगत करून टाकायची, म्हणजे कष्ट घेऊन करायची, प्रॉपर करायची. मग पुन्हा काम आम्हाला शिल्लक काय राहील, फक्त 1लीच्या विद्यार्थ्यांना प्रगत करणं काम शिल्लक राहील. महाराष्ट्रात मुलंच राहणार नाही. पण ते प्लॅन करून करण्यासाठी आपल्याला कृती कार्यक्रमाची गरज असते. आणि मग यामध्ये आम्ही हे काम करत असताना वाचनामध्ये नेमकं काय, लेखनामध्ये काय, हे मला हे 2रीसाठी मी सांगतोय, फक्त इयत्ता 2री. आता याच्यामध्ये काय केलंय की 3 स्तर आहेत, 3 कॉलम आहेत. कौशल्य आहे वाचन. 2रीसाठी अपेक्षित अध्ययन क्षमता, वरती सुद्धा म्हटले क्षमता, इयत्ता 2री. आता याच्यामध्ये प्रथम भाषेसाठी अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे वाचतो. हे काय आहे, आपली अपेक्षित अध्ययन क्षमता आहे. मी ही अपेक्षित अध्ययन क्षमता गाठण्यासाठी त्याला एकूण 14 स्टेप आहेत. म्हणजे त्याची छोटी छोटी उद्दिष्ट केली, पार्ट तयार केले. याचाच अर्थ असा होतो की अध्ययन स्तर क्रमांक 14 अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह योग्य गतीने वाचतो, हे आमचं 2रीचं उद्दिष्ट आहे. एम आय राईट? आता हे जर असं असेल तर मग पहिल्या ज्या 13 स्टेज आहेत, 13 स्तर केलेले आहेत, ते काय आहेत. वर्गामध्ये वेगवेगळे विद्यार्थी आहेत. मी नेहमी सांगतो मित्रांनो, मी जे DEDला शिकलो, तुम्ही जे DEDला शिकला, त्याचाच अभ्यासक्रम दर 11 तासांनी या जगामधल्या ज्ञानामध्ये प्रचंड बदल होत असतो. 11 तासांनी, 11 वर्षांनी नव्हे. मग त्यावेळेला केलेलं BEd, त्यावेळेला केलेलं DED, त्यावेळेला कुत्र्यावरती, मांजरावरती, उंदरावरती,
वानरावरती प्रयोग केले, आलेले निष्कर्ष जसेच्या तसे आम्ही शिक्षण क्षेत्राला लावले. पण गेल्या 10-15 वर्षामध्ये मेंदू स्कॅन व्हायला लागला, डॉक्टरांचं फील्ड सुद्धा बदललं. त्यावेळेला ह्या सगळ्या सुविधा नव्हत्या. डॉक्टरांचे उपचार थांबतात त्यावेळेला डॉक्टर चिठ्ठी लिहून देतात, आता तुम्ही MRI करा. आणि स्कॅन करून आल्यानंतर उपचार चालू येतो. याचा अर्थ माणूस श्रेष्ठ आहे का मशीन श्रेष्ठ आहे? तुम्हीच विचार करा. म्हणजे मग मेंदू स्कॅन व्हायला लागला असेल, त्याचा डावा उजवा भाग असेल, त्याच्यामध्ये भाषेचं केंद्र वेगळं आहे, गणिताचं केंद्र वेगळं आहे, वाचनाचं केंद्र वेगळं आहे, काहींना लेखनाची क्षमता चांगली असते, म्हणजे तो भाग वेगळा आहेच. मग तो जर आम्हाला करायचा असेल तर 1ली ते 4थी पर्यंत म्हणजे साधारणतः 10 वर्षापर्यंतचं शिक्षण आहे. ते शिक्षण जर प्रभावी झालं, ते बालस्नेही वातावरणात झालं, त्याला जर बुद्धीला खुराक दिला, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या 10 अब्ज न्यूरॉन्स पेशी ह्या जगवण्याचं काम, टिकवण्याचं काम, आयुष्यासाठी पाया म्हणतो ना आपण, हा 10 वर्षाचा पाया अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्यावरती भर देतोय. मग हे भर देत असताना आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की असणाऱ्या 10, 15, 20 दुसरीच्या मुलांपैकी प्रामाणिकपणे एकच दिवस, मी काय म्हणतोय बघा, एकच दिवस पहिल्यापासून तुम्ही त्याला विचार एकदा, त्याचा सराव होईल. आपण काय करायचं असतं, स्मार्ट काम करायचं म्हणजे उलट करतो आपण. त्याला 4-5 वाक्य येत नाहीत, 2 वाक्य येतात, मग 2 वाक्याचं वाचन स्तर निश्चित, गडबड करू नका, एकदाच बस. मग हे एकदा ठरवा. आणि तो ज्या वेळेला येईल, एखादा X विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थी विद्यार्थी आहे, तर त्याला 7व्या अध्ययन स्तरापर्यंत प्राप्त आहे. परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. बघा काय म्हटलंय, 7वी 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरे. बाहेर स्टॉल आहे, भाषा पेटी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला निपुणची पेटी आलेली आहे. आता सरांचं, गणेश सरांचं सादरीकरण होईल. आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की जोडाक्षर, दुसरीला कोणती कोणती जोडाक्षरे आहेत? पहिलीला शेवटी शेवटी आपण काना, मात्रा, वेलांटी, उकार नसलेले साधे साधे शब्द आहेत, त्यांची वाक्य आहेत. दुसरीला थोडंसं आपण जोडाक्षराकडे वळतो. स्वर, व्यंजन काय आहे, त्याच्यामध्ये असणारे पहिल्यांदा 1 अक्षरी, नंतर 2 अक्षरी, आम्ही सारखा शब्द सुरुवात होतो आणि नंतर पुढे जातो, त्याचा काठिण्य स्तर वाढत जातो. इथं अपेक्षित तेवढंच आहे की 2-3 सोप्या जोड्या असणारे शब्द. एक दुसरं आपलं मला असं म्हणायचं आहे, पुस्तकाचा वापर आम्ही जास्त करतो, करायलाच पाहिजे, ठीक आहे ना, पण पुस्तक हे साधन हे विसरतो, साध्य नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी असणारे शैक्षणिक साहित्य शिक्षक का बनवायचं आहे, का बनवतो? ते साहित्य त्याला त्याच्या बुद्धीला खुराक म्हणून पुरेसं नाही, सरावासाठी त्याला वेगळं काहीतरी उपलब्ध करून दिलं पाहिजे. याच्यासाठी साहित्याची निर्मिती करावी लागते. आणि म्हणून मग ते साहित्य तेवढं विद्यार्थ्याला पुरेसं नसतं संख्येनुसार, म्हणून संख्या वाढवतो आपण आणि त्याचा एक आनंद मिळतो आपल्याला. आणि स्वनिर्मितीमधला त्याचा प्रभावही चांगल्या पद्धतीनं होतो, म्हणून हे करायचं आहे. आणि इथं मुख्याध्यापक आहेत, मग ते कशासाठी साहित्य घेत आहे? आम्ही तर म्हणतो पेट्यांचं वाटप करावं जूनच्या सुरुवातीला, पहिल्याच दिवशी नियोजन करावं. 14 जूनला प्रत्येक येतेचे कोणते घटक आहेत पेढीतलं साहित्य त्या शिक्षकांना वाटप करून टाकावं आणि इंटरचेंजेबल मध्ये मध्ये लागेल तसं त्या शिक्षकांनी घ्यावं. आणि एप्रिलमध्ये सर्व परीक्षेला जाताना ते सगळं साहित्य मुख्याध्यापकांच्याकडे पेटीमध्ये जमा करावं. म्हणजे बदली जरी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, इट्स ओके. तर ते होत नाही. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी करत असताना हा पहिला अध्ययन स्तर ठरवायचा आहे.